दोन्ही टीम आमची कर्जत मेन टीम जी गुरुजी 11 संघाच्या नावाने खेळते आणि दुसरी आमची नेरळची नेरळ वॉरियर्स टीम. नेरळ वॉरियर्समध्ये बॅट्समन डॉक्टर निलेश साळुंके आणि आम्ही हुकमी का नेरळसाठी शोधून काढलेला डॉक्टर प्रशांत यादव, मेडिकल ऑफिसर माथेरान, ब्लास्टिंग बॅट्समन ब्लास्टिंग बॉलर आमच्या नेरळ वॉरियर्ससाठी दोघं जण आज पहिल्यांदा आमचा सामना खेळत आहे. सामना लवकरात लवकर सुरुवात करावी सामन्याला. डान्सिंग अंपायर तयार आहेत. कृपया लवकरात लवकर मॅच सुरू करावी. बॉलर निलेश म्हात्रे सामना करतील. डॉक्टर यादव पहिला चेंडू. चेंज ऑफ स्ट्रॅटेजी. पहिला बॉलर स्पिनर. अरे वा, उजव्या एसटीच्या बाहेर वाईडचा अंपायरचा इशारा आणि वाईड चांगला वाईड बॉल. अंपायरचा इशारा वाईड बॉलचा. नेरळ 11चा एक आगळा वेगळा निर्णय आहे. त्यांनी पहिली ओव्हर स्पिनरला दिलेली आहे. चांगला टाकलेला चेंडू वाईड नाही आहे. बॉलरने एकदम सिंपल आणि चांगली स्ट्रॅटेजी ठेवली आहे. कोणत्याही प्रकारचा वेग न देता फक्त टप्प्यावर बॉल टाकायचा प्रयत्न. तेवढाच चांगला उचललेला फटका. बघू कॅच पकडतायत का. आणि कॅच सोडलेला आहे. लॉंग ऑफला सुंदर झेल करण्याचा प्रयत्न होता पण सिद्धेश यांच्या हातून तो बॉल निसटलेला आहे आणि डान्सिंग अंपायर फारच सुंदर ऍक्टिंग करत आहेत. माय गॉड. अतिशय योग्य प्रकारे दर्शवलेला आहे अंपायरांनी की कशा प्रकारे तो झेल सुटलेला आहे. पुढील चेंडू घेऊन डॉक्टर नितीन पुन्हा एकदा. आता स्ट्राईकला येतील निलेश साळुंके आणि बॉलिंग पण करतील निलेश सर. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस चालू आहेत. थोडं समोर येण्यास सांगत आहेत. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. एक कॅच सोडला म्हणून लगेच बॅट्स फिल्डर चेंज करून घेतलेला आहे त्यांनी. आता लॉंग ऑफला नवीन फिल्डर आलेले आहेत पण बॉल त्या डायरेक्शनला येईलच का याच्यावर आमचं लक्ष राहील. आणि आता बॉल त्या डायरेक्शनला जर गेला मिड विकेटला तर बॉलर काय करतील. पुन्हा एकदा चांगला फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा. खूपच सुंदर मनगटाच्या साहाय्याने
उजव्या तिकडे वळणारा चेंडू, फलंदाज उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात पुन्हा एकदा मिस झाले आणि बॉल डॉट. छान चेंडू उजव्या साईडला वळवलेला, 1 रन, 2 रन घेण्याची शक्यता होती पण बॅट्समॅनने एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे. आशुतोष सरांची खूपच सुंदर गोलंदाजी, फलंदाजाला बिलकुल समजू देत नाहीत बॉल कुणीकडनं कुणीकडे जात आहे. तो पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उत्तुंग शॉट, लेग साईडच्या दिशेने कॅच होण्याची शक्यता होती. बॉल आला, बॉल आला. होऊ द्या होऊ द्या. ऑर्गनायझर्सनी एवढ्या मेहनतीने डान्सिंग अंपायरला बोलवलं आहे, त्यांना मनसोक्त नाचू द्या. तर अतिशय उत्तम, एवढ्या भर उन्हात तुम्ही अतिशय उत्तम अंपायरिंग करत आहात सर. खूपच उत्कृष्ट फलंदाजी सुद्धा. 4 धावा आत्ताच्या 4 धावा आहेत, षटकार नाही आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. फुल टॉस, आता मात्र फुल टॉस टाकला चेंडू. बॉलच्या बाहेर खूपच छान प्रयत्न. चलो चलो चलो. डान्सिंग अंपायर्स आणि डीजेच्या मधून सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे, त्यांना दिसू द्या. अंपायर डान्स करत असतील तेव्हा ते सॉंग्स वाजवणार आहेत. आणि 6 रनांचा इशारा. पुढील चेंडू घेऊन सज्ज बॉलर आणि 1 धावेसाठी बॅट्समन अतिशय समजदारीने खेळतोय. शेवटचा चेंडू होता वाटतं षटकाचा, म्हणून त्यांनी सिंगल रन काढलेला आहे आणि पुन्हा एकदा स्वतः स्ट्राईक घेतलेली आहे. 33. 2 ओव्हरनंतर 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 33 रन्स, 33 धावा. निलेश साळुंके सरांची उत्कृष्ट फलंदाजी. डॉक्टर निलेश साळुंके स्वतःसाठी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड रिझर्व करतात. एकदम समजदारीने शेवटच्या चेंडूला सिंगल रन काढला, पुन्हा स्ट्राईकवर आले. 4 षटकार आतापर्यंत मारून चुकलेले आहेत. बघूया ते हाफ सेंचुरी पर्यंत पोहोचतात का. त्यांची धावसंख्या किती झाली निलेश सरांची? पुढचा चेंडू फटकावलेला आहे लेग साईडच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला आणि तेवढा सुंदर थ्रो. आणि या एका धावेनंतर निलेश सरांची धावसंख्या, वैयक्तिक धावसंख्या पोहोचली आहे 30 धावा आणि टीमची धावसंख्या पोहोचली आहे 34. 34 धावा. बॅट्समन मूव्ह झालेला आहे, त्यामुळे वाईडचा इशारा आहे. येईल का नाही अंपायर कडनं. बॅट्समन ऑफसाईडला मूव्ह झाल्यावर वाईड मिळत नाही. पुढचा चेंडू विनय सांगले सरांचा. पुढचा चेंडू खूपच सुंदर गोलंदाजी. डाव्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. समजदारी बॅट्समॅन करत आहेत, ज्यांचे उत्तुंग षटकार आणि चौकार जात आहेत त्यांना स्ट्राईक देत आहेत. बघूया यानंतर पुढच्या चेंडूवर काय करतात निलेश सर. बॉलर सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत.
आणि खूपच सुंदर चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आणि मिस झालेला आहे. षटकार मारण्याच्या नादात निलेश सरांनी तो बॉल मिस केला आणि धावसंख्या स्थिर 35. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू निलेश सरांना बघूया कसा पडतो तो. आतापर्यंत भरपूर षटकार मारलेत त्यांनी. आणि खूपच सुंदर ऍक्शन. खूपच सुंदर गब्बर परफॉर्मन्स बॉलरचा. फिल्डरचं नाव सांगा. फिल्डरचं विनय सांगळे सरांची खूपच सुंदर गोलंदाजी. खंदे फलंदाज त्यांनी 2 बाद केलेले आहेत. पुढचे गोलंदाज आहेत सिद्धेश मेहता सरांनी, जो एक झेल सोडला होता त्यानंतर त्यांना मागे तसा उत्कृष्ट झेल त्यांनी पुन्हा पकडला. एक झेल सुटल्यानंतर त्यांची क्षेत्ररक्षणाचं स्थान चेंज केलं होतं, बदलण्यात आलं होतं. पण असा उत्कुंद षटकार मारण्यात आलेला बॉल त्यांनी सुंदररित्या झेल घेतला आणि त्यांनी दाखवून दिलं की कधी कधी होत असतं मॅचमध्ये, एखादा झेल सुटत असतो. आणि भरपूर वेळा सापडत असतो, कधी कधी सुटत असतो. पुढचे गोलंदाज सिद्धेश मेहता सरांना डॉक्टर नागेश कडनं 101 रुपयाचं पारितोषिक सुंदररित्या झेल घेतल्यामुळे. कुलदीप इंगोळे, डॉक्टर कुलदीप इंगोळे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि डॉक्टर यादव स्ट्राईक करतील. शेवटचं षटक चालू आहे. डॉक्टर दिलीप, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चांगला टाकलेला चेंडू गॅप मध्ये ढकललेला आहे डॉक्टर कुलदीप यांनी आणि 2 धावा देण्यात यश. मागे प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे. रन घ्या अथवा नका घेऊ. प्रेक्षकांचा उत्साह आलाय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुलदीप इंगोळे सरांना पुढच्या बॉलला जर षटकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 1001. सर सॉरी सर, बोलण्यात थोडीशी मिस्टेक झाली. पुन्हा एकदा
डॉक्टर प्रशांत यादव यांना 501 रुपयाचं बक्षीस जर त्यांनी पुढच्या बॉलला षटकार मारला. डॉक्टर गणेश साळुंके यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस आहे सर. आणि 501 रुपये कमवलेले आहेत आणि उत्तम मारलेला सरांचा एकही षटकार लागलेला नव्हता. जसा 501 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं त्यांनी षटकार मारलेला आहे. स्कोर गणेश सरांकडून पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस. पुढच्या बॉलला परत षटकार मारला तर परत 501 रुपयाचं स्कोरर बक्षीस. स्कोरर आणि आऊट. पुन्हा 45 धावा, 2 गडी बाद, 45 धावा. ओव्हर किती? या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे अजून. तिसरा विकेट बाद झालेला आहे, तिसरा गडी बाद झालेला आहे. 45 धावा. गणेश साळुंके सरांची एक वेगळी स्ट्रॅटेजी होती. 501 501च्या नावाखाली स्वतःला बॅटिंगला जायचं होतं, पण त्यांना काही बॅटिंगला जाता आलेलं नाहीये. परत आले आहेत पिच मध्ये जाऊन सर. भगवान कराळे पुढचे फलंदाज. पुढचा चेंडू खूपच सुंदर चेंडू. चोरटी धाव. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं आहे बॅट्समनला आणि एक इनिंग संपलेली आहे. 46 धावा झालेल्या आहेत. बदलापूर अवेंजर टीमचे कॅप्टन डॉक्टर निलेश पवार. तर नेरळमध्ये पहिल्यांदाच पूर्ण सुविधा असलेले 2 मोठे ऑपरेशन थिएटर, 24 तास फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एक्सपर्ट डॉक्टर्स उपलब्ध राहणार आहेत. नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आपल्या सेवेत चालू करत आहेत. डॉक्टर विवेक भगत सर आणि डॉक्टर दीपक सिंग. वॉरियर्स आणि बदलापूर मध्ये ऍड्रेस आहे लक्ष्मी आयकॉन, होतोय साई मंदिर चौक जवळ, धामोते रोड, नेरळ पश्चिम. नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आपल्या सेवेत. टॉस वन बाय उल्हासनगर आणि यांच्याकडून आजचे जे सामने खेळवल्या जात आहेत त्यामध्ये सिलेक्टेड टू फील्ड. नेरळ, कर्जत आणि दोन्ही बदलापूरच्या टीम पैकी कोणतीही एक टीम जो जिंकेल त्यांना 21,000 रुपयांचं पारितोषिक नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे. बदलापूरच्या दोन्ही टीम, नेरळची आणि कर्जत या 4 टीमपैकी जो फायनल मारेल त्यांना पर्सनली नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे 21,000चं पारितोषिक देण्यात येईल. नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आपल्या सेवेत.
डॉक्टर विवेक भगत, डॉक्टर दीपक सिंग. पत्ता आहे लक्ष्मी आयकॉन, साई मंदिर चौकजवळ, धामोते रोड, नेरळ पश्चिम. नेरळमध्ये पहिल्यांदाच आधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल, 42 बेडचे हॉस्पिटल, 7 बेडचे आधुनिक ICU आणि व्हेंटिलेटर सुविधा. चला सामना लवकरात लवकर सुरू करावा. या फलंदाज ने ओपनिंग फलंदाज लवकरात लवकर. या टुर्नामेंटमध्ये 7 टीम्सने सहभाग घेतलेला आहे. त्यापैकी 4 टीम्सला प्राइज डिक्लेअर केले आहे. फक्त 3च टीम्सवर अन्याय झालेला आहे असं मला वाटतं आहे. त्याबद्दल 4 टीमपैकी कोणतीही टीम फायनल जिंकल्यावर 21,000 रुपये प्राइज आहे. आणि बाकीच्या 3 टीमने काय केलंय? उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण यांनाही प्राइज देण्यात यावं. जिंकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत ते, पण तरी. हॅलो, मी नेरळ हॉस्पिटल यांचा डायरेक्टर डॉक्टर विवेक भगत या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की त्या 3 टीमला पण त्यांनी इन्व्हॉल्व करावं याच्यामध्ये. आणि सगळ्या टीमसाठी कोणत्याही टीमने प्राइज जिंकलं, फर्स्ट प्राइज, तिला 21,000 रुपये प्राइज माझ्याकडून जाहीर आहे. मी केलेल्या निवेदनाला तुरंत रिस्पॉन्स दिलाय त्याबद्दल धन्यवाद साहेब. धन्यवाद सर, धन्यवाद. कारण प्रोत्साहन सर्वांनाच भेटलं पाहिजे. आम्हाला पण असं गॅरंटी आहे की या 4 टीमीपैकीच कोणीतरी मारणार आहे. कारण त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी बघता त्यांना हरवणं फारच अवघड जाणार आहे. नक्की नक्कीच सर. या 4 पैकीच कोणीतरी टीम मारेल. नेरळच्या दोन्ही Final. टीम्स आणि बदलापूरच्या दोन्ही टीम्स अतिशय मजबूत रेग्युलर खेळणारे प्लेयर्स आहेत. गोलंदाज डॉक्टर निलेश साळुंके आणि फलंदाज किसन मोहिते सर. स्ट्राईकवर किसन मोहिते सर, नॉन स्ट्राईकवर आहेत संजू पाटील सर. पहिला चेंडू घेऊन येतात डॉक्टर निलेश. खूपच सुंदर फटका होता, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त थ्रो झाला तो गच्छाळ, त्यामुळे धावबाद होता होता फलंदाज वाचला आहे. पुढचा चेंडू निलेश. मराठी भाषेचे सौंदर्यच आहे. गछाळ नाही, तो गचाळ. असो, चला पुढचा चेंडू चांगली, खूपच सुंदर. अतिशय चांगली बॉलिंग करत आहेत बॉलर. 2 बॉलमध्ये एकही धाव दिलेला नाहीये त्यांनी. धावसंख्या काय फार मोठी नाही आहे. 4 ओव्हरमध्ये 46 रन आहेत, 47 रन जिंकण्यासाठी. पण गोलंदाजी सुद्धा जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट करत आहेत डॉक्टर निलेश. सुंदर चेंडू पुन्हा एकदा चांगली किपिंग. ऑफ साइडला मारण्याच्या नादामध्ये बॅटचा कट घेऊन कीपरच्या हातात एकही भरदार- धावसंख्या नाही. भरदार शरीर यष्टी आणि चपळता दोन्ही गोष्टी दिसत आहेत कीपर मध्ये. पुढचा चेंडू डॉक्टर निलेश मोहिते. डॉक्टर मोहिते खेळतील. सुंदर चेंडू. ऑफ साइडला मारलेला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. बघूया, नाही. बॅट आणि पायाच्या मध्ये यॉर्कर बोलतात असाच प्रकारचा हा चेंडू होता. सुंदररित्या खेळवला गेला. ಈಗ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂಜೀವ್ ಪಾಟೀಲ್ ಭಿವಪುರಿ ಬೀದರ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್. बिदर एक्सप्रेस. बघूया आता संजू पाटील सर सामना करतील डॉक्टर निलेश सालुंकेंचा. आतापर्यंतचे सर्व चेंडू त्यांनी एकदम स्टंप लाईनमध्ये टाकले आणि फलंदाजाला एकही फटका मारण्याची संधी नाही दिलेली आहे. पुढचा चेंडू बघूया कसा टीम करतात. उल्हासनगर याच्या पुढील सामना आपला आहे, कुठेही जाऊ नये. सुंदर ऑफसाईडच्या Offside ला दिशेने मारला. फटकावलेला गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. डान्सिंग अंपायरचं. पुढचा चेंडू डॉक्टर निलेश सालुंकेचा. सामना करतील बिदर एक्सप्रेस.
संजू पाटील बिदर एक्सप्रेस. संजू पाटील सुंदर फटका होता ऑफसाईडच्या दिशेने. चांगला टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे फक्त एक चौकार सोडला तर सर्व बॉल डॉट काढण्यात आलेले आहेत. टोटल धावसंख्या झाली आहे 5. या सामन्यामध्ये पुढच्या जे षटक टाकण्यात येतील त्यामध्ये प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक. चला संधी आहे, संधी संधी दौडवू नका. षटकार किंवा विकेट दोघांनाही संधी. नेरळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच आपल्या सेवेत येणार आहे. त्याच्याही अगोदर त्यांनी सेवा चालू केली आहे. विकेटसाठी आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. ध्रुव बॉलर ध्रुव पुढचं षटक घेऊन येतात ध्रुव. चला लवकरात लवकर सामना स्टार्ट. दुसरं षटक चालू करा. फिल्डिंग टीमला इन्स्ट्रक्शन्स आहेत, वेळ दौडू नका, पटापट ओव्हर्स कंप्लीट करा सर. तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. चला 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 चला. चला पुढचा चेंडू. पहिला चेंडू डॉक्टर ध्रुवचा. प्रशांत यादवचा पुढचा चेंडू. मला असं वाटतंय ग्राउंडवर भरपूरच प्रशांत झालेले आहेत. कॉमेंटेटर स्वतः एक प्रशांत आहे, एक मागे उभे आहे तेही प्रशांत आहेत. सुंदर चांगली चेंडू. बॉलिंग, चांगली बॉलिंग. प्रशांतचा खूपच सुंदर चेंडू. समोर मारलेला फटका 6 धावांसाठी गोलंदाजाच्या डोक्यावरनं. त्यांना 501 रुपयाचं प्राइस जाहीर झालेलं आहे. पुढचा चेंडू प्रशांत. आणि 3 धावा पूर्ण. या 3 धावानंतर धावसंख्या झालेली आहे स्कोरर 14 रन. दुसरा ओव्हर चालू आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. ग्राउंड मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बाहेरून इन्स्ट्रक्शन्स भरपूर चालू आहेत. बघूया बॅट्समन त्यांना आणि चांगला मारलेला फटका फाईन लेगच्या दिशेने 4 धावा बाहेर. वाह, खूपच सुंदर फटका. बाहेरून जे इन्स्ट्रक्शन भेटलं त्याचं तंतोतंत पालन केलेलं आहे फलंदाजांनी. आणि फिरून मारलेला चौकार लेग साईडच्या दिशेने. पुढचा चेंडू प्रशांतचा. सामना करतील मोहिते. संजू पाटील बिदर एक्सप्रेस. बिदर एक्सप्रेसला सुंदर चेंडू टाकलेला प्रशांतनी. तरीही 1 धाव रोखू काही शकले नाही आणि यात धावसंख्या पोहोचली आहे 19 धावा. दुसरं षटक अजून चालू आहे. 19 धावा झालेल्या आहेत. सुंदर गॅपमध्ये 2 फलंदाज धावत आहेत बॉलच्या मागे आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा. या 2 धावानंतर
धाव संख्या झाली आहे 21, 21. ओव्हर 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचली आहे 21 धावा. जिंकण्यासाठी 47 धावाची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 26 धावाची आवश्यकता. लवकरात ओव्हर नंतर पाणी आणि इन्स्ट्रक्शन्स. लवकरात डॉक्टर लवकर निलेश. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज उभा करावा. फलंदाज तयार आहेत. प्रत्येक बॉलला नका पाणी देऊ. वेळ जात आहे. 20 मिनिटाच्या वरती लेग अंपायर कडे ठेवा. ऊन जास्त आहे. लेग अंपायर कडे ठेवून द्या. ओव्हर झाली तर पिऊ द्या त्यांना पाणी. पण फिल्डिंग असं टीमला थांबवू इन्स्ट्रक्शन नका. देण्यात येत आहे. 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर टार्गेट 4 रनांनी कमी करण्यात येईल. पेनाल्टी. तिसरी ओव्हर चालू आहे. 26 धावा. 12 बॉल मध्ये 26 धावा काढायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. अच्छा 5च बॉल झालेले आहेत. एक बॉल ओव्हर झालेली आहे. स्कोररने सांगितलेलं आहे ओव्हर झालेली आहे. सर्वांनी येऊन स्कोररला किंवा अंपायरला परेशान करू नये. जे आहे तो निर्णय अंपायर, स्कोरर आणि जास्तीत जास्त कॉमेंट्रेटर. डॉक्टर दिलीप पुढील षटक घेऊन येत आहेत. 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. बराच वेळ दवडतायत फिल्डिंग टीम. तुम्हाला 4 रनाची पेनल्टी लागू शकते सर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चेंज करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे बराच वेळ आणि अजूनही एकही बॉल टाकलेला नाहीये. एक धाव. चोरटी धाव. सर्व खेळाडू टर्फ मध्ये खेळूनच पुढे आलेले आहेत. ओपन ग्राउंड मध्ये खेळण्याची चांगली संधी मातोश्री डायग्नोस्टिक्सने आपल्याला दिलेली आहे. आणि शॉट टाकलेला चेंडू लेग साइडला फटकावला आहे. फाईन लेगच्या दिशेने 4 धावा. दोन 2025 वर्ष पहिले. 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. चला 2 बघूया 2 धावा होतात का. आणि एवढ्या भर उन्हात 2-2 धावा पळत आहे बॅट्समन. त्यांचे कौतुकच. 9 चेंडू मध्ये 19 धावाची जर आवश्यकता. बॉलरने 4 रन कन्सीड केले तर त्यांनाही प्राइज देण्यात येईल अशी रिव्हर्स ऑर्डर गुरुजी 11 कडे डिक्लेअर केली झाली आहे. आणि बॅट्समन ती संधी देत नाहीये बॉलरला. चांगला मारला फटका लेग साइडच्या दिशेने. पण फिल्डर डायरेक्ट फिल्डर जातात आणि फिल्डर कशा प्रकारे फिल्डिंग झालेली आहे ते अत्यंत उत्कृष्टपणे दाखवलेलं आहे डान्सिंग अंपायर पवार यांच्याद्वारे. 7 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता.
ओव्हर झालेली आहे. 6 चेंडूमध्ये 14 रनांची आवश्यकता. बघूया सामना कोणाच्या दिशेने वळतोय. लवकरात फिल्डिंग लवकर. टीम गोलंदाज टीम अपोजिट टीम पेनल्टी रनांची डिमांड करते सर. तुम्ही भरपूर वेळ दवडतायत. 6 बॉल समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सर. वेळ दवडू नका. 6 बॉलात 14 रनांची आवश्यकता आहे. तुला पेनल्टी लागेल. नेरळ टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण ठेवा. नेरळ विरुद्ध कर्जत कोणत्याही प्रकारची पेनल्टी लावू नये अशी अपेक्षा होती, पण आता चला, समोरची bowling टीम करा, अपेक्षा चला. करते की 4 रन मिळावेत पेनल्टी म्हणून. डॉक्टर तेजस 4 धावा. पाच बॉल 9 रन. चांगली फिल्डिंग डॉक्टर साळुंके द्वारा. गणेश साळुंके सर बेस्ट फिल्डर घेऊन जाणार आहे आज. बॉल फक्त बॅट्समननेच नाही तर कीपर प्लेयरच्या हातात आणि 2 धावा घेण्यात यश. इक्वल स्कोर लेवल झालेला आहे. 2 बॉल 1 रन. दोन्ही बॅट्समनचं कौतुक. विदाऊट विकेट त्यांनी पूर्ण मॅच जिंकवून दिलेली आहे टीमला. एकही विकेट न दवडता अतिशय चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आणि वाईड बॉल जिंकलेले आहेत.